नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघू शकता इतर सगळं अंधार असं, लाईट नाही आणि रात्रीचे 9 वाजून गेलेले असतात. त्याच्यामुळे 9 वाजून 5 मिनटं झाली आहेत. मी आणि तो टाईम बघलाय. तर तुमचं पुन्हा एकदा मी माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आजच्या रात्रीच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये. तर आज सहज उठलं असंच रात्रीचा व्हिडिओ करतो, कारण की ना सकाळपासून बघताय वातावरण एकदम थंड होतं आणि संध्याकाळच्या टायमिंग तर खूपच थंडी लागायला लागली. मस्तपैकी मी जॅकेट वगैरे मयूरचा घातलाय, बघू शकतास तुम्ही. आणि उठला मके आणलेले होते एका मिस्टरच्या बाजारातून, तर उठला मस्तपैकी रात्रीचे भाजून खाऊचे परी पण आमचा हुनाक लागला. दीदी मके आणले असते, भाजून खाऊया होणार उठला भाजून पण खाऊया आणि त्यातल्या व्हिडिओ पण जायत. तर आग पेटवलं आम्ही 1 तास झालो, आग काय पेटणार ना. आमच्या नाकासून शंभूड रतामो कसं आपलं वत्ता खालती फुकान ती आग, पण आग काय आमची पेटना. तर कशी बशी 1 तास झालो पेटे येतो. आमचे प्रयत्न चालू असतात, तुमचे पण प्रयत्न चालू आहे. लवकरात लवकर मला सबस्क्राईब करू, नाही तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. व्हायची इकडे तरी मजा असतली. बघू शकता तुम्ही की हिवाळ्यात म्हणजे थंडीच्या सीझनमध्ये बोंडा भाजून कशी मस्त मजा येतात ती. आणि तुम्ही पण मित्रांनो गावाकडे जर कधी येलास ना, तर नक्कीच कधीतरी अशी संध्याकाळची काय रात्रीची ना 1-2 बोंडा भाजून खाया. सगळ्यामध्ये 4 चौकात बसून खालास ना, खूप भरपूर मजा येतली. या आनंद परत परत गावात नाही का किसल्या दुकानात विकत घेऊ शकणारच नाही. सो हे व्हिडिओ एन्जॉय करा, मस्तपैकी लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करू विसरू नका. तर मी इथून पुढची आमची बोंडा भाजता होती कधी सकाळी भाजून जातात काय दुपारी, त्यामुळे तुम्हाला नक्की दाखवेन आता. त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू दूर दिसत असलो तर सांगते मी की त्या दिसतात तो. तर मी मागचं ब्लॉग बघितलं असतात, मी सकाळी पोस्ट केलं. थोडे नेटवर्क नसल्यामुळे मला व्हिडिओ शूट करून जरा अपलोड करू टाईम होता नेटवर्क प्रॉब्लेममुळे. तर मित्रांनो आम्ही सर आग पेटवतो, चूल मांडून झालेली आहे आमची. आगी करतात आम्ही मॅनेज करतो. पेटा काय बघूया कधी पेटतात ती. सकाळ जर पेटा तशी दिसता. हळूहळू पेटाक लागली आमची आग. कूड आहे कूड. 10-15 मिनिटं झाली, आम्ही आग पेटा येतो हळूहळू पेटा. आग पेटाय सर आम्ही व्हायचं आग आमची पेटा ना उन्हाने कोणची चुडता गावली ती काढलंय त्यांना तरी बघूया पेटता काय नाही ती. तर हळूहळू आमची आग पेटता अर्धा तास झालो आगीक पेटे येतो. आग काय आमची साथ देईना पेटाना भसभसान लगेच. तरी आमचा बॉन्ड अशी आम्ही 2 बोंडा घेतलो भाजूक. 2घाच जण असो, त्याच्यामुळे 2च भाजतलो, एक खातलो मस्तपैकी. तर आता आग पेटली भाजून घेतो बॉन्ड मी. ते काय शेकोटीत देतो बोंडा का नाही आम्ही पण घेतो, कारण की थंडी लागता त्याच्यामुळे मस्त वाटता. गरम गरम आगीचं शेकोटी घेऊ. आता ह्या बोंडाक भाजान योग माझ्या मते अर्धा तास तर लागत नाही, तर 1 तास तर लागत. ह्या आगीर अशा मंद मंद आगीत दिवा एक्सप्रेस प्रमाणे ही आमची आग चलता. बाये आगीसून धुरव येऊक लागलो, पण आग काय मोठी भसभसान पेटाना. आता डोळ्यासून आमच्या यमुना गंगा पट पट येतल्यात बाहेर. रात्रीच खेळ चाले तसं आमचा रात्रीचा खेळ चाललेला असता. आता आमका गाई मारतल्यात घराकडे टाइम झाला. खरोखर मस्त वाटतं आईचा रात्रीचा थंडीचा भारी एकदम शेकोटी वगैरे आम्ही केलं ना, खूप खरोखर मस्त वाटतं, खूपच मजा येता. तर कशी बशी आमची आग पेटली आणि बॉन्ड भाजता आमचा. निकारे पण तयार झाले. आणखी 2 थांब. तसं आमचा बॉन्ड भाजता हळूहळू, कसा काय नाही म्हणा पण हळूहळू तरी भाजता. पण हिसाब बसा खूप मस्त वाटतं. आजूबाजूसून थंडगार हवा लागता. निसा आम्ही आगीचे शेकोटी केलं भारीपैकी. 2 बाजू 2 गुन्हे मांडलं.
साक्षीने आमच्या ह्या व्हिडिओसाठी खूप कष्ट घेतल्यानंतर आग वगैरे फुकान देऊन, नाहीतर काय पॉसिबल नाही होता माझ्यानं काही आग फुकवत नाही होती. तर सगळ्यांनी साक्षीसाठी एक लाईक नक्की करा. हा बॉन्ड बघू शकतास या भाजा निघलेला असा मस्तपैकी सरगुंड्या मांडलं आग केलो जमतं तशी 1 तास झालो आग पेटवतो कशी बशी काय आमका आग करू का नाही काय नाही तरी पण केलं आम्ही. बॉन्ड आमचा बऱ्यापैकी भाजला म्हणजे खाण्याच्या लायकीचा तर भाजला मस्तपैकी दिसता तुम्ही बघू शकतास. तर आता बॉन्ड खातो आम्ही, तुम्ही पण खाऊ काय असं तुम्ही काहीतरी थंडीच्या दिवसात करू शकता सगळेजण जमलं, कारण की परत परत हे चान्सेस नसतात आणि एकदा टाईम गेलो का गेलो. त्याच्यामुळे काहीतरी असा करून खाऊन बघा, मस्तपैकी एन्जॉय करतालास. ह्या बाबड्या मम्मी वाटला की आमचं बॉन्ड बरा भसभशीत आगेत भाजल्यावर आणि आपला बॉन्ड अर्धा घ्यायचा तर सोडून हडे घेऊन दिली. आमचाच बॉन्ड भाजणार आहे तर बघा तुम्ही, आगो आमची मेली शापच. आता का थंडी लागता बाबडा बॉन्ड टाकण्यासाठी बघा बुरनूस बी घेऊन कसा रवला लागता बाबडा. आता भाजला ऑलमोस्ट झाला. आता का मस्तपैकी मीठ मसाला वगैरे लावून भारी खातलो. तुम्ही पण या खाऊ, आंबडे बिंबडे घटू नका खाऊ क्या. चला तर मित्रांनो व्हिडिओ मी सरत थांबवते आहे. खूप वेळ झाला बॉन्ड भाजला, टाईम पण खूप झाला, रात्र जाऊन गेली. मम्मी आणि आमची निजली आहे सगळीजण. तुम्ही सगळेजण आरामात झोपा, आम्ही खातो आपली. चला तर आता पुढे भेटूया आम्ही. तर मित्रांनो अशा प्रकारे आमचा बॉन्ड वगैरे भाजून झालेला असा, आमचा बॉन्ड रेडी झालेला असा. ते का आता मसाला लायतो खरा काय वततो त्या का हावकच घालतो वाटतं मसाल्यान. माझ्या मते ह्या खाल्यावर बघ बघ सुटतलो. त्याच्यावर आता मस्तपैकी लिंबू फिरवतलो आणि खातलो. बहुतेक जरा अतिच तिखट जायत पण असं नाही, थंडीचं काम चलवून घेऊ आम्ही. कसं बसा खूप कष्टाने भाजलेला असं आम्ही ह्याच्यासाठी आग करू खूपच आमका कष्ट पडले होत. तर आता लिंबू मस्त घ्यायचं पिळून घेतो आणि खातो. या बावीला आमच्या नीज येता पण बोंडासाठी उन्हान जागरण करता. आता थोड्या वेळातच आमचा रेडी होतला भुट्टा मको बॉन्ड कॉर्न सगळा काय मजा लुटो भाई, थंडी का मजा लुटो बॉन्ड खाके. तुम्ही बॉन्ड बघा आमचा मस्तपैकी रेडी झालेला. खाऊ घ्या चला मस्तपैकी खाऊया बॉन्ड. मित्रांनो व्लॉग बनवून झालेला असा, माझा बॉन्ड पण भाजून झाला, आमचा खाऊन पण झाला. आता मी झोपतो. 10:30 वाजून गेलेला असं सगळं ते आग वगैरे विजवची असं, नाही तर सकाळपर्यंत लोकांचं सगळं जळण टाकतं बाई गाळी की बाई कोण खाताला. त्याच्यामुळे आता आम्ही झोपतो. तुम्ही पण झोपा. सर्वांका गुड नाईट, शुभरात्री. झोपा सगळ्यांनी, काळजी घ्या, व्यवस्थित राहा. आणि आता आपण सकाळी भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. सकाळी मी काय ना काहीतरी व्हिडिओ करीन, अपलोड करीन. हे व्हिडिओ आता माझ्या मते 1-2 दिवस लागतील अपलोड करून, जरा लेट जाते त्यासाठी सॉरी. आणि प्लीज जास्तीत जास्त मला सपोर्ट करा सबस्क्राईब करून, कारण तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टशिवाय मी सक्सेस होऊ शकणे नाही. सो प्लीज मला जरा सपोर्ट करा आणि बाय. आता नंतर भेटा. तर सगळ्यांनी मस्तपैकी राहा. हा भारी बाय.